गोव्याला गाईस पुन्हा स्वागत आहे तुमचं आगरी चॅनल वर. आणि आज आम्ही चाललो गोव्याला. वहिनी आहे, जिजू आहे, मंगे दादा सर्व आहेत, मम्मी आहे, मावशी पायगावची आई आहेत. तर आम्ही चालले गोव्याला. तर मितू पण आले आमच्या बरोबर. मितू एक गाणी बोलून दाखव ना. मितू गाडीत आता एक प्रॉब्लेम झाले इथे. गाडीचा टायर पंक्चर झाले. एवढे किल घुसलेले नाही टायरात. आता जिजू हे करतात स्टेपनर ते कारले खालतून ती लावी घेतले. ते बघा याच्या अंगाने चालवलं जाम आहे गाईत. पक्की मस्ती करतो तिकडे दिसणार नाही तर लावी घेतले. तो टायर मागले बघा गौरा देत. वहिनी जाई बसल्या रिक्षान गरम पका होतो बघा. यो मेन प्रॉब्लेम झाले. जिजू बघा कसा घामाटले. मम्मी कुठे? महाराष्ट्र शासनवाले जिजू. मम्मी कुठे? लई घावाले. मामा मम्मी नाही, मम्मी गेली अंबरनाथला. आणि ती बाहेर कशी गेली? बाहेर कशी गेली? इवान आणलेला ना, इवानाने उतरला. नानी काही नावाला जायचं. गणपती बोललेला आता केव्हा पोचू काय माहित. अर्धा तास झालं ते 10-15 मिनिटं तर स्टेपनी खोलायला लागला. तर केव्हा पोचता हे मोठा टेन्शन आहे. एवढं का घामाटले सगळे. एक गाणी बोल ना, एक गाणी आपला ऑर्केस्ट्रा. पैसा दुसरा बोल. दुसरा पैसा नाही, दुसरा बोल. पैसा संगा है पैसा संगा है. आता दुसरा बोल. पैसा संगा है. दुसरा आणि बोल ना. उनके भाऊच्या बाळाला संगा पगार भेटो आता प्यार ते गच्ची मसोरे आम्हाला इथे बॅगे वेगे सगळ्या करल्या मागच्या. त्यावेळी मस्त आरामशी रिक्षा बसल्या. आम्हाला गच्ची टेकली. ती चप्पल कोणची आहे? कुठे? तू गाणी बोल ना एक. ती चप्पल नाही पहिले तू सांग गाणी टाक. ती चप्पल कोणची? माऊचे. कुठली? आणि मम्मी मम्मी बाजूला बसले रिक्षात. काय त्याचा पोस्टर गोव्याला उभी घेतला. संध्याकाळी जाऊ बीचवर. आई इथं बनवून घेतले. कमी फिशचं नाव काय? खाजरी बनवून घेतले. इथं काय मटण आहे. इथं भाजी आहे, मीठ भाजी सांडते. नक्षू भैया बघा. तर नक्षू भैया निस्ता पाहिजे पोऱ्या घेते. पोऱ्या निस्ता काही लाटा एवढ्या मस्त सुटलेत ना. वातावरण पण एकदम भारी इकडे. असं वाटतं इथं चादरातून झोपावा. तरतो नाही. हम आए अभी अच्छू के साथ गोवा. वहिनीला दादांनी चष्मा घेऊन दिला नाही. वहिनी जरा नाराज झाले. वहिनी नुसते मागे घ्यायचा मारायला. मी काही आता भेटत नाही. वहिनी उदास झाले. वहिनीला चष्मा नाही घेऊन दिला. वहिनीशी जा जायचं कोणा बशीला. वहिनीला चष्मा घेऊन नाही दिला नाही. वहिनी नाराज झाले. का लय खराब वाटला मला. गाईच ते मी तुम्ही घर बनवले. अंबरनाथ बनवलं इथे. छोटासा घर, फायर ब्रिगेड बघू शकता. वहिनीचा मोठा झाले काहीच. चष्मा नाही जेवण दिला. आम्ही मजा करायला आलोय मंगेश. पण जिजू वहिनीचा मोठा झाले. चष्मा नाही जेवण दिला. मंगेश भाऊनी चष्मा घेऊन दिला नाही याबद्दल सॉरी बोलत असतात. हवा मस्त काय सुटले. गार चांगलं वाटतंय बीचवर येऊन. हा आमचा रेडिओ. मस्त वारा सुटले इथे.
लाईटी बिटी मस्त गोव्याला आहेत. सर्व आलेच आम्ही. ते मजा खूप येते, हवा पण मस्त सुटते. सगळा बोले गाईत पाय गरम आपलं बघा. वहिनीला आता चप्पल घेऊन दिला गाडी दिसते ना. आता मी बोलणारच नाही. दिसायला असा आहे मेकअप बिना मेकअपचा. 5 किलो याचा गहूचा पीठ टाकून आले काही. बघा वहिनीत बोलते काली आहे. ते वहिनी मानत नाही, नुसते फोटो करायला लागतं. वहिनी दिसतं का तुम्हाला कालू का? नवरा फोटो काढी नाही म्हणून मला फोटो काढायला लागतं. नवऱ्याने चष्मा पण नाही जेवण दिला ना फोटो काढी. चुकीची गोष्ट सांग नवऱ्याला. मी काही बोलूच नाही शकत. मी काही बोलू नाही शकत. नवरा तुझा ना सगळी काली दिसते नाही तर कोण दिसत नाही. लाईट मारले टॉर्च चालू केले तरी दिसतात जरा जरा. काही दिसत नाही. काय जिजू आमचे डान्सर आहेत. चांगले तुम्ही गेले ना. वहिनीची ना शॉपिंग खपन आहे. नुसती शॉपिंग करते. काल 5,000 रुपये कपवलं. आज 10,000 कपेल लागला. चष्मा जा पण वहिनीला चष्मा अजून घेतला नाही. लास्टला जिजू देऊन दिला. मंग्या तरी चष्मा जेवून नाही दिला. छत्री माझी तर मला बाहेर ठेवली नाही. छत्री नाही वहिनी मला पावसात भिजवतं. याची अजून शॉपिंग होणार. मग तुमची अजून शॉपिंग होणार. गाईज आता आले आम्ही चर्चमध्ये. चर्च बघा केवढा मोठा आहे. म्युझियम मस्त बघा हिरवगार. आणि नक्षुनी मार खाली निघत माझा. तर एक मला तरसवले फोटो कारण नुसतं बोलवतात तर डोका खाली यावी. तिकडे 30 आवाज एकदम फोटो काढायला. फोटो 100च्या वरती करले मी अजून फोटोच काढायला नाही. कम फोटो काढायला बोलवले कधी. फोटो काढायसाठी भाऊ फोटो काढायसाठी भाऊ आहेत खाली. आलो आम्ही इथे मस्त निसर्ग माहित नाही कुठला स्पॉट फोटो काढायला आलेलो. ब्लॉग काढला ते फोटो काढून लागेल होतो. चाललो पाऊस पडायला लागला तर चाललो आम्ही एक दुसरे स्पॉट काय आता. चला काय आम्ही आलो बागा बीचवर. डेंजर लाटा पण बघा. आनंद घेत लाटांचे. जिजू काय बोलाल का? गार गार जोरात बोला. अजून काय वाटतं? मस्त लाटांचा आवाज पण भारी. काही बघा फोटो का बने मस्त इथं उभा भाऊ फोटो काढा. बघ आता बघ काही बद्दल बीचच्या बद्दल काही बोलशील? बीचच्या बद्दल काय बोलू नाही शकत. काय समजून घे नंतर बोलू. मी काय बोलशील बीचच्या बद्दल हवेच्या बद्दल?